स्क्रीन दिसतोय का माझा? यामध्ये पहिली वेळेस आपल्याला आल्यानंतर एक फूड लायसन्स लागतं. त्याची वेबसाईट आहे फॉस्कॉस. गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, नोट डाऊन करून घ्या. फॉस्कॉस एवढं टाईप केल्यानंतर आपल्याला पहिली जी वेबसाईट येईल FSSAI ची, त्यावर जायचंय. इथं आल्यानंतर दुसरा ऑप्शन आहे बघा, अप्लाय फॉर न्यू लायसन्स रजिस्ट्रेशन, यावरती क्लिक करायचंय. इथं आपली कॅटेगरी जनरल येते, जनरल मध्ये आपल्याला निवडायचंय. स्क्रीन दिसतोय का? एकदा अनम्यूट करून सांगा. स्क्रीन दिसतोय का माझा? गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, थोडस प्रॉब्लेमॅटिक होते, चालत नाही. हा, हे असं येतं. हे असं आल्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम आपलं राज्य सिलेक्ट करायचे, स्टेट. स्टेट सिलेक्ट करायची आपल्याला. इथं यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य येतं. महाराष्ट्राला सिलेक्ट करून इथं मी जी PDF पाठवलेली आहे ग्रुपला, त्या PDF मध्ये आपल्याला बघायचं की आपल्याला नेमकं आपला बिझनेस कशामध्ये बसतो, आपला बिझनेस कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. त्याच्यामध्ये आहे मॅन्युफॅक्चरर, ट्रेड रिटेल, फूड सर्व्हिसेस, सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी आणि हेड ऑफिस. याच्यामध्ये आपल्याला ट्रेड रिटेल ही एजन्सी आपला कॅटेगरी निवडायची आहे. त्याच्यामध्ये रिटेलर म्हणून एक आहे. इथं तुम्हाला टर्न ओव्हर अप टू 12 लाख, 12 लाखच्या कमी असेल तर हे पण निवडू शकता. ही पण एक कॅटेगरी आहे रिटेलरची. यामध्ये आणखी एक आहे, ई कॉमर्स साठी पण आपण करू शकता. आपली कॅटेगरी याच्यामध्ये पण येते. आणि फूड वेंडिंग एजन्सीज, आपण जे करतो घरून, जे कॅन्टीन करतो आपण, किंवा आपला जो मार्केटमध्ये असलेला जो ठेला आहे, किंवा आपल्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो फूड काउंटर असेल, तर त्या फूड वेंडिंग एजन्सीज मध्ये येतं. त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी बघून घ्या. बघून घेतल्यानंतरच मग निवडायचं की आपलं नेमकं कशामध्ये येतं. इथं वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. त्या कॅटेगरीमध्ये मी तुम्हाला जी PDF पाठवलेली आहे त्याच्यामध्ये घाई गडबड न करता, न चुकता ती पहा की आपल्याला नेमकं कशामध्ये आपल्याला फूड लायसन्स काढायचंय. त्या फूड लायसन्सचा आहे फक्त आपल्याला बिना नावाचा वापर करता येतो. आपले कुठलेही ब्रँड वापरता येत नाही आपल्याला, नावे आपल्या नावाने. त्याच्यामध्ये रिटेलर मध्ये आपलं 12 लाखाच्या कमी उत्पन्न दाखवायचे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचंय. इथं ट्रेड रिटेल रजिस्ट्रेशन आलेलं आहे, तर इथं रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर कंपनी येते. इथं इथं आपल्याला आपल्या स्वतःचं नाव टाकायचंय किंवा आपल्या किचनचं नाव टाकायचं. आपण इथं टाकू आपलं मेडा क्लाउड किचन. हे पार्टनरशिप मध्ये आहे, इंडिव्हिज्युअल आहे, आपलं इंडिव्हिज्युअल राहणार आहे. त्यामध्ये आपल्याला इथे इंडिव्हिज्युअल करायचंय. इथं आपल्याला पॅन कार्ड नंबर टाकायचंय. त्यानंतर इथं असलेला आपला आधार नंबर. इथं आपल्याला असलेला ऍड्रेस, नेमका जिथून आपल्याला फूड डिलिव्हरी बॉय जिथून येणार आहे, आपल्याला आपल्या घरून जिथून पार्सल घेऊन जाणार आहे, तो न चुकता इथं ऍड्रेस टाकायचा आहे. इथं स्टेट ऑलरेडी सिलेक्ट झालेली आहे. जिल्हा, डिव्हिजन आणि इथं पिनकोड. जवळपास असलेला लँडमार्क आपल्याला टाकायचं. इथं जवळ माझ्या जे काही आहे ते इथं टाकायचंय.
जो मी पत्ता दिलाय तो पत्त्यावर मी राहतो का, किंवा वेगळ्या पत्त्यावर राहत असाल त्याच पत्त्यावर तर यस करायचे, खाली येऊन जाईल. नाही तर नो करायचे. या जागी आपण जो रहिवासी पत्ता आहे ते टाकायचे. आपण घरून करणार आहेत तर मग घरचा ऍड्रेस असू द्या. इथं टेलिफोन नंबर, इथं मोबाईल नंबर, आपला असलेला मोबाईल नंबर, इथं ईमेल आय डी, इथं कॉन्टॅक्ट पर्सन ज्यांचं नाव आपल्याला काढायचंय, आपणच आपलंच नाव टाकायचं, ज्यांचं पॅन कार्ड आपण दिलेलं आहे. किती वर्षासाठी आपल्याला लायसन्स पाहिजे, 1-2, सुरुवातीला आपण 1 वर्ष करू. आता इथं येतं कॅटेगरीमध्ये आपल्याला जी पीडीएफ फाईल दिलेली आहे ती रेफर करा. त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तिथं खूप साऱ्या व्हरायटी आहेत, कॅटेगरी आहेत. फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आहे, बेकरी प्रोडक्ट आहेत, मटन किंवा मटनचे पदार्थ आहेत, नॉनव्हेज आहेत, फिश आहेत, एग्स प्रोडक्ट्स आहेत. आपण जे करतो फास्ट फूड, जे करतो आपण, जे चायनीज किंवा जे वडापाव सारखे पदार्थ करतो, ते साल्ट अँड स्पायसेस 12 नंबर मध्ये येतात. त्याला घ्यायचे, सेव्ह आणि ऍड करायचे. परत कुठं राहिलं तर हे पण त्याच्यामध्ये प्रीपेड फूड ऍड करायचे. इथं एफएसएन नंबर काहीच टाकायचं नाही, इथं आजची डेट टाकायची. आपल्याला पाण्याचा सप्लाय कुठून आहे, पाण्याचा सप्लाय पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे, ऑदर्स आहे की नाही, पाण्याची गरज नाही तर आपला प्रायव्हेट राहू द्या. त्याच्यामध्ये आपल्या किचनच्या इन्स्ट्रुमेंटला किंवा किचन मध्ये लागणाऱ्या साहित्याला इलेक्ट्रिसिटी पॉवर लागते का, जर लागत असेल तर येस करा किंवा नो करा. लागत असेल तर इथं तो लोड विचारतो, किती हॉर्स पॉवर मध्ये आपल्याला तो लोड लागणार आहे. नो करा, आपलं क्लाउड किचन आहे. सेव्ह आणि नेक्स्ट. पॅन होल्डर नेम टाकायचंय, जो पॅन कार्ड वर नाव आहे तेच नाव टाकायचं इथं. न चुकता डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि इथं कन्सेंट द्यायची आहे. त्याच्यानंतर सबमिट. वेबसाईट खूप प्रॉब्लेम देत आहे, त्याच्यामुळे होत नाही ते ओपन. तरी आम्ही संडे निवडतोच का, तर ट्रॅफिक कमी राहतं त्या वेबसाईट वरती. आपल्याकडे तर आहे फुल लायसन्स. आवाज येतो का, एकदा क्लिअर करा म्हणजे आपण पुढे जाऊ. फुल लायसन्सचं मी सांगेन तुम्हाला, किंवा त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे फुल लायसन्स कसं काढायचं, मीच बनवलेला आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी झोमॅटोच्या गेटवे वर घेऊन जातो. तिथं आपल्याला प्रोडक्ट कसे लिस्ट करायचे आणि अपलोड कसं करायचे, अप्रूव्ह कसं करून घ्यायचे. आता आवाज येतोय ना सगळ्यांना, नाही ना इश्यू? किशोर सर आवाज येतोय का आता? योगिता ताई आवाज येतोय का? हा, तर शेवटच्या याच्यामध्ये जाऊन आपण कसं काढणार आहेत सांगू, किंवा आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये मी सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पाठवतो की कसं काढायचं. सोपं आहे खूप, 110 रुपये फीस लागते आणि ते लायसन्स आपल्याला भेटून जातं. ते झाल्यानंतर पहिलं आपल्याला झोमॅटोच्या पेजवर यायचंय, किंवा झोमॅटो पार्टनर ऍप आपल्याला डाउनलोड करायची. प्ले स्टोर वर भेटतं झोमॅटो पार्टनर ऍप. पार्टनर ऍप कशी राहते पाहून घ्या एकदा. त्याचा लोगो मी दाखवतो तुम्हाला. हे असा असणार आहे. हा आहे रेड, कस्टमरचा आहे तो, आणि जो ब्ल्यू मध्ये आहे तो आपला प्रोव्हायडरचा आहे, म्हणजे आपण पार्टनर आहात झोमॅटोचे. हेच फक्त लक्षामध्ये राहू द्या. पहिलीच वेबसाईट असणार आहे झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर.
याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला लॉग इन किंवा रजिस्टर, आपल्याला रजिस्टर करायचे, आपण नवीन आहेत याच्यामध्ये रजिस्टर करायचंय. रजिस्टर युअर रेस्टॉरंट ह्या जागी आपल्याला क्लिक करायचे. सेम इंटरफेस तुम्हाला झोमॅटो पार्टनरच्या ऍप्लिकेशन मध्ये दिसणार आहे. तिथं पण तुम्हाला रजिस्टर युअर रेस्टॉरंट दाखवतं. क्रिएट अकाउंट, इथं आपलं नाव टाकायचंय. इथं ईमेल आय डी, ऍग्रीची कन्सेंट देऊन क्रिएट अकाउंट करायचं. आपल्या ईमेल आय डी वर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला इथं छोट्या कोपऱ्यामध्ये आपली प्रोफाईल दिसेल. इथं व्ह्यू एक्झिस्टिंग ऍप्लिकेशन, रेस्टॉरंट सर्व्हिस हब आणि कॉन्टॅक्ट असं राहील. आपल्याला इथं काही करायचं नाही. इथं जर आपण जुन्या जर पिरियड मध्ये आपण जर घेतली असेल कुठली ऍप्लिकेशन, तिथं जर केली असेल, छेडछाड केली असेल झोमॅटो पार्टनर ऍप मध्ये, तर आपल्याला इथं अगोदर असलेले ऍप्लिकेशन दिसतात. आपल्याला नवीन करायचे रजिस्टर युअर रेस्टॉरंट. आता इथे विचारतंय बघा, बोथ फूड डिलिव्हरी अँड डायनिंग, म्हणजे तुमच्या इथे येऊन क्लायंट जेवू पण शकतात आणि पार्सल पण घेऊन जाऊ शकतात. हे झालं. फूड डिलिव्हरी ओनली, म्हणजे तुम्ही फक्त फूड डिलिव्हर करता, पार्सल देता, तिथं बसून खायची जागा नाही. आपली क्लाउड किचन असल्यामुळे साहजिक आहे आपल्याकडं आपण बसवून जेवू नाही घालत. किंवा डायनिंग ओनली, आपण फूड डिलिव्हर नाही करत, फक्त तिथं बसूनच जेवण देतो. तर आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचे सेंटरचं. फूड डिलिव्हरी ओनली, क्लाउड किचन असल्यामुळे ज्यांचे आहेत डायनिंगची सुविधा देतात ते वरच्या सोबत जाऊ शकतात फर्स्ट नंबर ऑप्शन सोबत. आपल्याला जायचे 2 नंबर मध्ये, म्हणजे फूड डिलिव्हरी ओनली. रजिस्टर नाव, इथं आपल्याला विचारेल ऑनरचं पूर्ण नाव काय. इथं आपल्याला ऑनरचं पूर्ण नाव टाकायचंय. इथं ईमेल ऍड्रेस आलेला असेल. इथं आपला मोबाईल नंबर, परत एकदा ओटीपी येईल आपल्या मोबाईल नंबरवर, तो ओटीपी इथं टाकायचा आहे. व्हेरीफाय, व्हेरीफाय असलेला बॅच इथे येतो. आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे, इथं आपल्याला अॅक्युरेट ऍड्रेस टाकायचा जीपीएस मधला. जो आपल्याकडे पर्सन येईल आपलं फूड घेऊन जायला, तो ह्याच मॅपवर येणार आहे. इथं कुठंही चूक करू नका. इथं यूज करंट लोकेशन म्हणून एक दाखवेल तुम्हाला. इथं ह्या यूज करंट लोकेशनला आपल्याला अलाउ करायचंय. हा जो लोगो आहे लोकेशनचा, हा आपल्याला परफेक्ट आपल्या लोकेशनच्या जागी इथं झूम इन झूम आउट करू शकता तुम्ही. आपला जिथं आहे तिथं परफेक्ट आपल्याला हा लोकेशन घेऊन जायचा आहे. इथं चूक करू नका. एकदा चूक झाली नंतर करायला आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो. झोमॅटो मॅनेजरशी बोलावं लागतं, तिकीट राईज करावं लागतं, खूप अवघड आहे. त्यापेक्षा इथं सरळ तुमच्या गावाचं नाव सर्च करा किंवा तुमच्या एरियाचं नाव सर्च करा. हा कवठा नांदेड महाराष्ट्र. इथं पहा जवळ आपल्या कोणी आहेत का, झूम करायचंय. आपली कॉलनी कोणती आहे, रोड नंबर कोणता आहे, हा परफेक्ट टाकला पाहिजे. इथं टाकल्यानंतर आपल्याला परत खाली यायचंय. इथं डिटेल मध्ये ऍड्रेस टाकायचा आपल्याला. डिटेल मध्ये म्हणजेच आपल्या बिल्डिंगचं नाव काय, आपला फ्लोअर नंबर किती आहे, आपल्या एरियाचं नाव काय आहे, सिटी, आणि आपण जे फूड लायसन्सला टाकलं होतं नियर बाय लँडमार्क, म्हणजे जवळ कुठली अशी
पुतळा आहे का, बिल्डिंग आहे का, हे आपल्याला इथं टाकायचंय. इन्श्युअर करायचे, आपल्याला खात्री करायची की आपल्या FSSI सर्टिफिकेटवर म्हणजेच फूड लायसन्सवर ऍड्रेस जो आहे तो तोच टाकला पाहिजे. इथं FSSI लायसन्स वरती वेगळा ऍड्रेस आणि इथं वेगळा ऍड्रेस चालत नाही का, तर आपलं लायसन्स व्हेरीफाय होतं. आपल्या लायसन्सचा जो नंबर आहे तो झोमॅटो सोबत टाय अप होऊन व्हेरीफाय होतं. त्यामुळं कुठेही चूक करू नका. इथं ऍड्रेस परफेक्ट जो टाकलेला आहे तोच आपल्याला फूड लायसन्सला टाकायचा. सर्वात वर आपल्याला मी म्हणल्यासारखं जे फूड लायसन्स वर नाव आहे तेच नाव आपल्याला इथं टाकायचं. तुमच्या पर्सनल नावानं पण तुम्ही टाकू शकता. फक्त प्रॉब्लेम हा येतो की आपल्याला जेव्हा झोमॅटोला लिस्ट करतो आपण बिझनेस हा हा नाव, तिथं जर ह्या नावाच्या जागी जर हे नाव असलं असतं, हे कुठल्याच अँगलनं हॉटेलचं नाव नाही वाटत. त्याच्यामुळे पर्सनल नावानं करू नका. हे जे आहे ह्याच ह्या अशा नावानं तुमच्या जे चांगलं नाव वाटतं त्या नावानं राहू द्या. आणि तिथं क्लाउड किचन टाकायला विसरू नका. क्लाउड किचनचे खूप बेनिफिट आहेत. आजकाल खूप लोक अवेअर आहेत घरचं फूड खाण्यासाठी. हॉटेल किंवा रेस्टॉरंट असं करू नका. ज्यांनी क्लाउड किचन करत आहेत त्यांना सांगतोय, बाकी जे ऑलरेडी हॉटेल व्यवसायामध्ये आहेत त्यांनी त्यांच्या हॉटेलचं नाव टाकलेलं चालतंय, पण हे असं पर्सनल नावानं कुठेही टाकू नका. का तर जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा एवढं लांब लचक किंवा आपल्या नावानं ते चांगलं नाही वाटणार. होऊन जातं पण ते चांगलं नाही वाटणार. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर नेक्स्ट करायचंय. आता इथं येतो मेन पार्ट आपल्या क्लाउड किचनचा. आता इथं ऍड मेनू इमेजेस, रेस्टॉरंट प्रोफाईल पिक्चर, आणि इथं आपले किझिन टाकायचे, म्हणजे आपण कुठल्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या क्लाउड किचन मधून. तर ऍड मेनू इमेज मध्ये मी पुढे सांगणार आहे तुम्हाला कसं करायचं. त्याच्यामध्ये मेनू इमेज मध्ये आपल्याला डाउनलोड हे असतात मेनू इमेज. ह्याच्यामध्ये आपले प्राइसिंग काय आहे, आपल्या पदार्थाचं नाव काय आहे, हे कॅटेगरी वाईज आपल्याला एक मेनू कार्ड बनवावं लागतं. हे इथं आपल्याला अपलोड करायचंय, किंवा या जागी डायरेक्ट तुम्ही तुमच्या मेनूच्या हे पण अपलोड करू शकता, जसं आता ही आहे. इथं फूड मेनू इमेज अपलोड व्हायला वेळ घेतोय. ऍड रेस्टॉरंट प्रोफाईल इमेज म्हणजे आपल्या रेस्टॉरंटचा लोगो. त्याच्यामध्ये आपल्या रेस्टॉरंटचं नावही आलं पाहिजे आणि आपल्या रेस्टॉरंटला रिप्रेझेंट केला पाहिजे तो लोगो. कॅनवाच्या मदतीने आपण कसं बनवतो तो लोगो, एक 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. मी जे तुम्हाला कॅनवाची सिक्रेट ट्रिक देणार आहे त्या ट्रिकनुसार तुम्ही 2 मिनिटात बनवू शकता. अवघड असं काहीच नाही त्याच्यामध्ये. आपले मेनू फोटो अपलोड झालेले आहेत.
हे अशा पद्धतीनं होतात अपलोड. आता लोगो कसं बनवायचं कॅनवावर, तर हा कॅनवाचा प्रीमियम इंटरफेस आहे. या डिझाईनच्या जागी तुम्ही फक्त किचन जरी टाकले, हा असा लोगो येतो. फक्त तुम्हाला एडिट करायचंय, बाकी काहीच नाही. तुम्हाला जो चांगला वाटेल तो घ्यायचा आणि एडिट करायचा. बस एवढं सिंपल आहे. किंवा तुम्ही दुसरा इथून घेऊ शकता कुठलाही लोगो. हा आहे, हा आहे. फक्त नाव चेंज करायचंय आपल्याला. तिथून डाउनलोड करायचंय. आपल्याला फॉर्मॅट कोणतं पाहिजे विचारता, आपल्याला जेपीजी ठेवायचे. प्रत्येक फाईलला जेपीजी फॉर्मॅट ठेवायचंय. क्वालिटी 100%, 500 पिक्सल आपल्याला त्याचं रिझोल्युशन ठेवायचंय. डाउनलोड, ही आपली फाईल डाउनलोड झालेली आहे. आत्ता बनवलेला जो लोगो आहे तो आपल्याला रेस्टॉरंटच्या प्रोफाईल इमेजला लावायचे. इथून अपलोड करायचं. हा, आपल्याला झोमॅटोचं एक अपग्रेड आलेला आहे की फक्त फूड इमेजच आपल्याला तिथं लावायची. ठीक आहे, आपण आत्ताच जे घेतले होते त्याच्यातली एक इमेज घेऊ. ही आपली प्रोफाईल इमेज अपलोड झालेली आहे. तर आता आपल्याला इथं आपण काय काय करतो, असं डायरेक्ट पोळी भाजी किंवा वडापाव असं नाही जमत तिथं टाकायला. आपलं नेमकं कशामध्ये येतं, इथं शो मोर करा. इथं कोपऱ्यामध्ये दाखवेल शो मोर. तर इथं पूर्ण आपल्याला कॅटेगरी भेटेल. तर इथं आपण फक्त महाराष्ट्रीयन टाकायचंय. इथं खाली महाराष्ट्रीयन येतं, महाराष्ट्रीयनला सिलेक्ट करा. आणखी काय असेल, चायनीज, चायनीज सिलेक्ट करा. साऊथ इंडियन असेल, साऊथ इंडियन सिलेक्ट करा. आपल्याला 3 इथं सिलेक्ट झालेले आहेत. तुम्हाला जे पाहिजे, फास्ट फूड पाहिजे, मॅक्झिमम 3 करू शकता. चायनीज काढून फास्ट फूड करू शकता, साऊथ इंडियन काढून चायनीज करू शकता. आता इथं ओपनिंग टायमिंग आहेत. खूप साऱ्या माझ्या मित्रांचं विचारणं होतं की आम्हाला सुटेबल राहील तसं करता येईल का. तुम्हाला कधीही ओपन कधीही क्लोज करता येतं. इथं टायमिंग दिलेली आहे. नाश्ता सेंटर असेल सकाळी 6 वाजता करा चालू, 6:30 वाजता करा. क्लोजिंग टाइम 11 करून 11 करा. एएम, एएम पीएम मध्ये कन्फ्युज होऊ नका. हा नाश्त्याचा वेळ आहे. कधी चालू राहणार तुम्ही, सोमवार, मंगळवार, बुधवार, तो सिलेक्ट करा. संडेला ऑफ असेल तर अनसिलेक्ट करून टाका. तर प्रत्येक दिवशी वेगवेगळे टायमिंग जर असेल तुमच्या किचनची, तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि इथं एडिट करायचंय. मंडेला कधी उघडणार आणि क्लोज कधी आहे. समजा मंगळवारी मला 9:15लाच उघडायचंय, 9:15 करू शकता इथं. हे तुम्हाला पूर्ण फ्लेक्झिबिलिटी आहे झोमॅटो कडून. तुम्ही कधीही येऊन कधीही ओपन करू शकता. इथं केल्यानंतरही काही संपत नाही. तुम्ही जेव्हा झोमॅटो ऍप्लिकेशन खोलचाल पार्टनर ऍप, त्या ऍप मध्ये तुम्हाला लाईव्ह किंवा ऑफलाईन जाता येतं. ही जी ऍप्लिकेशन आहे झोमॅटो रेस्टॉरंट पार्टनर मोबाईल ऍप, अँड्रॉइड फोन साठी फक्त.
आता जो मी वापरतोय तो आहे वेब डॅशबोर्ड आहे, डेस्कटॉपवर वापरणारा. आणि पॉइंट ऑफ सेल पीओएस म्हणून एक यांचं डिव्हाइस येतं, ते आपल्याला ऑर्डर करावं लागतं. तर ते आहे का आपल्याकडं? आपल्याकडं ह्या तिन्ही मधून फक्त आता सध्या आपण वापर करतोय अँड्रॉइड अप्लिकेशनचा. तर जो आपल्या मोबाईलसाठी जी ऍप्लिकेशन लागणार आहे ती इथं नेक्स्ट करायचे. आता इथं परत आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचे. ऑलरेडी आहे म्हणत आहे, मी सेंड ओटीपी करून घेतो. परत एकदा इथं पॅन कार्डवर जे नाव आहे तेच टाकायचे. आता इथं माझा ऍड्रेस टाकायचा नाही, मी ज्या जागी बिझनेस करणार आहे तो ऍड्रेस. क्लाउड किचन असेल तर सेमच ऍड्रेस राहील. जर मी माझ्या घरापासून कुठं दुसरीकडे जर करत असेल तर तो ऍड्रेस वेगळा राहील, जे इथं राहील. त्या अगोदर आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचंय पॅनवर आणि मी टाकलेल्या नावामध्ये काही चूक तर नाही ना. तर हे दोन पण ग्रीन टिक झालेले आहेत. इथे ऍड्रेस टाकायचे. पॅन कार्ड अपलोड करायचं आपल्याला इथं. आपल्याकडे जीएसटी नंबर आहे का? जीएसटी सर्टिफिकेट काढलंय का आपण? नाही, नक्कीच नाही. तर नो करायचंय. माय रेस्टॉरंट इज नॉट रजिस्टर्ड अंडर जीएसटी. आता इथं आपला जो FSSI नंबर येणार आहे हेच म्हणजे फूड लायसन्स. जे फूड लायसन्स आपल्याला जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट शिवाय आपलं क्लाउड किचन चालूच होणार नाही, होतच नाही. तर हे आपल्याला इथं FSSI नंबर टाकायचे. तर माझ्याकडं आपल्याच एका मित्राने मला त्यांचं दिलेलं आहे की सर माझं वापरू शकता तुम्ही. हे आपले आहेत अनिल अनिल सर. तर यांचा जो म्हणला जो ठेला आहे किंवा जे रेली आहे ते आहे स्वारगेट पुण्याला. हे अशा प्रकारचं फूड लायसन्स येतं आपल्यामध्ये आहेत. आता सर ते मीटिंग करत आहेत त्यांनी. यांनी बघा कसं टाकलेलं आहे, कन्फेशनरी, साल्ट अँड स्पायसेस, प्रिपेअर्ड फूड, इंडियन स्वीट अँड इंडियन स्नॅक्स. हे असं मेन्शन करावं लागतं आपल्याला. आता व्हॅलिड फ्रॉम 12 तारीख आहे फेब्रुवारीची, तिथून हे एक वर्षासाठी 2026 पर्यंत चालणार आहे. 12 तारखेला इश्यू झालेला आहे. फी पेड 100 रुपये. हे जे मी म्हणत होतो ना 110 रुपये, तरी फक्त 100 रुपयामध्ये बनवून तयार होतं. तुम्ही जरी कुठं एका मल्टी सर्व्हिसेसवर किंवा झेरॉक्सच्या दुकानवर गेले तर 100 ते 150 रुपयामध्ये, 200 रुपयामध्ये तुम्हाला ते बनवून भेटतं. तुम्हाला जर स्वतः नाही करायचंय किंवा करू म्हणजे काही अडचण येत असेल तर असं काही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. फक्त वेबसाईट थोडं त्रास देते एवढंच आहे, वेळ लागतो. ही आहे वेबसाईट, ह्या वेबसाईटवर करू शकता तू. त्याच्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID कार्ड येतं, ते कायम आपल्या सोबत पाहिजे, आपल्या किचन मध्ये पाहिजे. त्याची प्रिंट आउट काढून आपल्याकडे ठेवावं लागते. हे असं येतं. त्याच्यामध्ये पूर्ण मेन्शन राहतं. हा QR कोड येतो, FDA महाराष्ट्राचा लोगो येतो. हाच एक महत्वाचं आहे, एवढंच. बाकी झोमॅटो मध्ये किंवा स्विगी मध्ये काहीच नाही लागत. तर आपण सर्टिफिकेट नंबर टाकू तिथं. हे आहे सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट नंबर कॉपी
आणि इथं पेस्ट करायचं. एक्सपायरी डेट, आता इथं आपल्याला तेच जे लायसन्स पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आपल्याला भेटलेलं आहे तेच इथं अपलोड करायचे. तर ते फॉस्कॉसचं फुल लायसन्स हे आहे का नाही एकदा कन्फर्म करून घ्या. हा, हेच आहे, त्याला आपल्याला अपलोड करायचे. व्हेरीफाय होत आहे. या जागी आपल्याला बँक अकाउंट नंबर, इथं 2 ते 3 वेळेस सतवेल तुम्हाला अपलोड करण्यासाठी. आपल्याला इथं अपलोड करत राहायचे 2-3 वेळेस. का तर हा नंबर आणि ह्या डॉक्युमेंट मध्ये असलेला नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. 3 ते 4 वेळेस तुम्हाला होईल तसं, पण तुम्ही अपलोड करायचंय. हे असंच समटाईम इन रिव्ह्यू मध्ये गेलेलं आहे, राहू द्या ते तसंच. इथं आल्यानंतर आपल्याला करेक्ट आपला बँक अकाउंट नंबर टाकायचा, इथं IFSC कोड टाकायचंय, अकाउंट टाईप सेव्हिंग करायचंय सेव्हिंग अकाउंट असल्यास, आणि व्हेरीफाय बँक डिटेल्स टाकायचे. या जागी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ₹1 मेसेज येतो, जे तुमच्या अकाउंट मध्ये येतात ₹1, ते व्हेरीफाय झाला म्हणून. त्याच्यानंतर झोमॅटो पार्टनरचं एक कॉन्ट्रॅक्ट राहतं, ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला येतं. ते कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीनं तुम्हाला झोमॅटो पाठवतो व्हॉट्सअपवरती. तिथं आपल्याला डिजिटल सिग्नेचर करायचंय. केल्यानंतर काहीच करायचं नाही, फक्त कन्सेंट द्यायची आहे तिथं. आय ऍग्री म्हणून तिथं कन्सेंट द्यायची आणि ते पुढे जातं पार्टनर कॉन्ट्रॅक्ट या जागी. त्याच्यानंतर असा पॉपअप येतो तुम्हाला, तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन करचाल त्यावेळेस तुमचं रेस्टॉरंट अंडर रिव्ह्यू इन्फॉर्मेशन येतं. मेनू आणि ऑपरेशनल डिटेल्स पण अंडर रिव्ह्यू मध्ये येतात. त्याच्यानंतर हे ऍक्टिव्ह रिक्वेस्ट मध्ये आहे. रिक्वेस्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, परत एकदा झोमॅटोच्या ह्या डॅशबोर्डवर यायचंय. इथं कोपऱ्यामध्ये आपल्याला असं नाही येणार. हा, परत तुम्ही जेव्हा झोमॅटोची ऍप्लिकेशन ओपन करसाल त्या जागी लॉग इन येईल. या जागी तुमचा नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही तिथं नंबर दिलेला आहे. सेंड वन टाइम पासवर्ड करायचा. आपल्या नंबरवरती OTP येईल. इथं व्ह्यू एक्झिस्टिंग ऍप्लिकेशन बघायचे आपल्या अगोदर केलेल्या. मी जे सुरुवातीला म्हणलं होतं अगोदर जी ऍप्लिकेशन आहे, इथं रजिस्टरी व रेस्टॉरंट करायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलेलं की आपण जर पास्ट मध्ये जर काही आपल्याला ऍप्लिकेशन केलेले असतील तर इथं आपल्याला व्ह्यू करायचंय. आता हे ऍक्टिव्ह रिक्वेस्ट जे होतात, मी तुम्हाला जे दाखवलं होतं सुरुवातीला, हे ऍक्टिव्ह रिक्वेस्ट होती, जिथं आपलं रेस्टॉरंट अंडर रिव्ह्यू मध्ये होतं, मेनू आपला अंडर रिव्ह्यू मध्ये होता.
काही वेळानंतर म्हणजे 24 तासानंतर किंवा 8 तासानंतर आपल्याला लाईव्ह रेस्टॉरंट वर जातं. तर इथं आपल्याला व्ह्यू रेस्टॉरंट करायचं आहे आपलं. इथं आपला पूर्ण डॅशबोर्ड ओपन होणार आहे. जसं इथं सिद्धेश्वर अंडा भुर्जी सेंटर आहे, कुठं आहे स्ट्रीट फूड आहे, कुठं आहे स्ट्रीट फूड आहे, साऊथ इंडियन आहे, नॉर्थ इंडियन आहे, डायरेक्शन जाण्यासाठी काय आपण दिलेले आहेत, डिलिव्हरी ओनली ठेवलेला आहे यांनी. त्याच्यामध्ये थाली आहे यांची 120 रुपयाची, त्याच्यामध्ये 4 चपाती, व्हेज भाजी, सुक्का भाजी, पापड, राईस आहे, फ्राईड राईस आहे जे 100 रुपयामध्ये भेटतं. यांचं FSSI लायसन्स नंबर इथं दाखवते, फूड लायसन्स नंबर आहे ना, तो किती महत्वाचा आहे बघा, त्याच्याशिवाय होतच नाही, इथंच आहे. तर आता हे आपला डॅशबोर्ड ओपन होणार. आता इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपला मेनू ऍड करायचा. तर आपल्याला गुगलला जायचंय, झोमॅटो पार्टनर, पहिली जी वेबसाईट आहे तीच. तर इथं बघा, मी जे तुम्हाला म्हणलं होतं, कधीही ऑफलाईन आणि ऑनलाईन करता येतं आपल्याला. हा, तर आपल्याला काय करायचंय, आपल्या झोमॅटो पार्टनर ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करायची. इथं आपल्याला सेम तसाच डॅशबोर्ड येईल जसा तुम्हाला मोबाईल मध्ये येणार आहे, असाच आहे डॅशबोर्ड. इथं ऑर्डर्स आहेत, जे मला ऑर्डर येणार आलेले आहेत ते इथं येणार आहेत. मेनू माझा, मी काय अपलोड केलेलं आहे, माझ्या मेनूची प्राइसिंग काय ते येणार आहे. ऑर्डर हिस्ट्री मध्ये इथं ऑर्डर हिस्ट्री येणार आहे. रिपोर्टिंग मध्ये रिपोर्ट देतात, सेल किती झाला, डिलिव्हरी ऑर्डर किती झाले, मार्केट शेअर काय आहे. जर तुम्ही हे केले तर टायअप केले झोमॅटो सोबत तर अवरेज ऑर्डर व्हॅल्यू आहे ही. कस्टमर जर रिजेक्ट केली असेल ऑर्डर, सीओडी मध्ये खूप प्रॉब्लेम येतो हा कॅश ऑन डिलिव्हरीवर. जेव्हा फूड ऑर्डर करतात, फूड पोहोचल्यानंतर जे पेमेंट देणारे राहतात त्यामध्ये खूप खूप प्रॉब्लेम येतो हा वाला, की रिजेक्ट करतात, डोर स्टेप वरून रिजेक्ट करतात, नाही पाहिजे. तर त्यावेळेस आपलं काही नुकसान नाही, तो नुकसान झोमॅटो सहन करतं. आपल्या अमाऊंटला, आपल्या अकाउंटला, आपल्या ज्या मेनूचे जे प्राइसिंग आहे ते आपल्याला आपल्या खात्यामध्ये जमा करून टाकतो. डिले ऑर्डर, जर माझ्याकडून उशीर झाला असेल ऑर्डर पाठवायला, माझा ऑर्डर टाइमवर जर रेडी नसेल, तर त्यावेळेस इथं दिसतं पर्सेंटेज किती आहे माझ्या डिले केलेल्या ऑर्डरचं. आणि मला माझ्या ऑर्डरला रेटिंग रेटिंग कुठल्या ऑर्डरला कमी भेटलेली आहे किंवा निराशाजनक भेटलेली आहे ते इथं दिसतं. कंप्लेंट किती आलेली आहेत माझ्या फूड बद्दल, मी पाठवलेल्या जेवणाबद्दल कंप्लेंट किती आलेली आहेत हे इथं दाखवतं. लॉस सेल दाखवतं, इथं किती सेल गेला आपल्या हातून तो पण दाखवतं. ऑनलाईन पर्सेंटेज, आपण किती दिवस, किती वेळ, किती तास ऑनलाईन राहिला याचे पर्सेंटेज इथं दाखवतं. इथे बिझनेस रिपोर्ट पाहायचे तर इथून पाहता येतं आपल्याला. इथं इच एवढी एवढी थिंग तुम्हाला इथं शिकता येतं की बघता येतं. क्लायंट किती माझ्या मेनूला आले, इंटरेस्ट दाखवले, किती वेळ स्पेंड केला, माझे जे मेनू आहेत कार्ट मध्ये टाकले का, कार्ट मधून ऑर्डर दिली का. हे सुरुवातीला तुम्हाला काही करायचं नाहीये, आपला फक्त एकच मोठो आहे की क्लाउड किचन चालू करायचे आणि त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करायचं. आपल्याला काहीतरी हातभार लागला पाहिजे, हाच आपला अप्रोच आहे. बाकी ह्या गोष्टी झोमॅटो मॅनेजर असतो तो सांभाळतो, तो आपल्याला सांगतो की ह्या मेनू मध्ये हा कंप्लेंट येत आहे तर आपल्याला इथं आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे. ह्या बाकीच्या गोष्टी झोमॅटो मॅनेजर सांभाळून घेतो. आपल्याला जास्त इथं एनर्जी खर्च करायची गरज नाही. मेनू ट्रेंड मध्ये आपल्याला मेनूचा स्कोर काय आहे, आयटम विथ इमेजेस, आयटम विथ डिस्क्रिप्शन, आयटम विथ सर्विंग इन्फो. सर्विंग इन्फो मध्ये किती लोकांना पुरण, यामध्ये किती लोक खाऊ शकतात, किती आपल्या चपात्या येणार आहेत, भात किती ग्राम येणार आहे, हा इथं राहतो. डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या पुरणपोळीला काय आणखी म्हणतील लोक, गोड पोळी म्हणतील,
आणखी स्वीट रोटी किंवा काही जरी असेल तर ते आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचंय. चिकन करी, चिकन मसाला, काळा रस्सा, चिकन, हे जे आहे ना, तर हे आपल्याला इथून डिस्क्रिप्शन लिहायचं. डिस्क्रिप्शन म्हणजे दुसरं काहीच नसतं. डिस्क्रिप्शन म्हणजे माझ्या डिशला लोक काय काय संबोधतात, म्हणजे काय काय म्हणून त्याला ओळखलं जातं, ते आपल्याला त्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचंय. आणि इथं सर्विंग इन्फो आहे, किती लोकांना पुरेल, किती पोळे आहेत, किती ग्राम राईस आहे आणि किती ग्राम भाजी आहे. टॉप सेलिंग आयटम मध्ये आपल्याला इथं दिसतं आयटम 1, जर माझं ऑमलेट असेल, ऑमलेट मध्ये रेव्हेन्यू किती जनरेट झाला तो इथे नवीन आहे. किचन काहीच फिगर्स नाही दाखवत इथं. तर इथं टॉप सेलिंग आयटम आपल्याला टॉप 3 लाच फक्त आपल्याला टार्गेट करायचे क्लाउड किचनच्या. बाकी खालच्या गोष्टीला 2-3 महिन्यांना आपल्याला सोडून टाकायचे. समजा तुमचे 50 आयटम असतील, सुरुवातीचे जे 10 टॉप रँक करत आहेत तेवढेच आपल्याला आपल्या क्लाउड किचनला लाईव्ह ठेवायचे 3 ते 4 महिन्यानंतर. बाकी पूर्ण आयटम घेऊ नका. का तर आपल्या किचनवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. आपण जर ते 10व्याच्या वरचं 11वं किंवा 12वं जर आपण जर डिलिव्हर नाही करू शकलो तर तो एक आयटम ह्या 10ला पण घेऊन खाली येऊ शकतो. आपलं किचन खूप खाली जाऊ शकतो. त्याच्यामुळं सुरुवातीला मोजकेच मेनू ऍड करा. मी सांगेन 10 करा. 10 मधून 3 ते 4 महिने पहा आपले कुठले टॉप सेलिंग आयटम आहेत. मग त्याच्यामध्ये काही असू दे, बटर पनीर असू द्या, पोळी भाजीमध्ये कुठला मेनू आहे तो, कुठली थाळी माझी चांगली चालते, 120 रुपयावाली चालते, 220 रुपयावाली चालते, 330 रुपयावाली चालते, हे फक्त मॉनिटरिंग ठेवा. त्याच्यानंतर बाकीच्या जे खालच्या थाळ्या आहेत ते पूर्ण क्लोज करून टाका किंवा ते आउट ऑफ स्टॉक करून दाखवा किंवा ते सध्याच्या ह्याला नाही आहेत. डिलीट करू नका, फक्त त्यांना पॉज मोडवर ठेवून टाका. हे एवढं सर्व सोपं आहे. आपल्याला विनिंग जे आहेत ना आयटम्स ते काढण्याचा फॉर्म्युला आहे. इथं यायचं, रिपोर्टिंग मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला कळून जातं की माझा कुठला मेनू कुठला आयटम लोक जास्त ऑर्डर करतायत आणि रेटिंग चांगली देत आहेत. त्याच्यासोबतच एक गोष्ट ध्यानात ठेवायचं, इथं REV दिसतंय, हे मेन आहे आयटम. या जागी आपल्याला माझ्या बँकेमध्ये पैसे किती आले त्याचं पर्सेंटेज इथं दाखवलं जातं. त्याच्यामुळे इथं फक्त आपल्याला येऊन बघायचंय की रेव्हेन्यू किती जनरेट केला त्या आयटमनी, माझ्या बँकेमध्ये पैसा किती आला त्या आयटमचा. तर हे रिपोर्टिंग मध्ये ऑफर जर क्रिएट करायचे, तुम्ही ऑफर क्रिएट करू शकता. 20% ऑफ, 10% ऑफ, 30% ऑफ, हे न्यू युजर साठी. 20% ऑफ न्यू युजर साठी, 10% ऑफ. 40 रुपयाच्या वर जर त्यांनी ऑर्डर केली तर त्यांना 10 रुपये ऑफ, 4 रुपये म्हणजे 36 रुपयाला पडणार. 400 रुपयाचं जर केलं त्यांनी तर 360 रुपयाला. हे असं आहे. तर खूप सारे ऑफर चालत राहतात. त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट ओनली मध्ये आहे. इथं तुम्ही प्रोमो कोड पण टाकू शकता, तुमचा मॅन्युअली प्रोमो टाकू शकता. ट्रॅक ऑफर करू शकता. तुम्ही जर कुठली ऑफर क्रिएट केलेली असेल तर ती ऑफर तुम्हाला ट्रॅक करता येते. त्या ऑफरला मला काय रिस्पॉन्स भेटतोय, ती ऑफर चालू ठेवली पाहिजे की नाही, ती ऑफर कंटिन्यू रन केली पाहिजे की नाही, ते तुम्हाला इथं दिसतं. सध्या ह्या कुठल्याच भानगडीत तुम्ही जाऊ नका, ऍक्टिव्हेट वगैरे करू नका. झोमॅटो ऑटोमॅटिक जी एक ऑर्डर देतं सुरुवातीला 50% ऑफ न्यू युजर साठी, ती इनफ आहे आपल्यासाठी. त्या व्यतिरिक्त कुठलीही ऑफर जनरेट करू नका. इथं येतं पे आउट मध्ये आपल्या बँकेत येणारा पैसा. इथं डिले केलेल्या ऑर्डरचे पण पैसे कट होतात, आपल्या खात्यातून जातात. त्याच्यामुळे ऑर्डर डिले करू नका. टोटल ऑर्डर्स एवढ्या आल्या, कस्टमरनी एवढं पेमेंट दिलं. इथं ABCDEF अशी नंबरिंग दिलेली आहे. त्याच्यामध्ये कसं आहे समजून सांगतो. कस्टमर पेएबल म्हणजे कस्टमरने एवढे अमाऊंट दिला. सर्व्हिस फीस अँड पेमेंट मेकॅनिझम फीस बी म्हणजे 35% जे झोमॅटोचा शेअर म्हणला होता मी, तो इथे येतो या जागी. गव्हर्नमेंट चार्जेस, GST असेल, झोमॅटोकडून कस्टमरला जाणारी ती GST येते. अदर ऑर्डर लेवर डिडक्शन, जसं इन्व्हेस्टमेंट इन ग्रोथ सर्व्हिस, माइलस्टोन डिडक्शन. तुम्ही जर शेअर वगैरे घेतले असताल किंवा झोमॅटो सोबत दुसरे आणखी काही बिझनेस करत असाल तर ते इन्व्हेस्टमेंट इन हॅपीवर
हे पण सांगणार आहे. हे खूप चांगलं आहे. हे जे आहे ना, तुम्ही जे म्हणता पॅकेजिंग मटेरियल कुठून आणणार, पॅक कसं करणार, हे कुठं भेटणार, बाहेरून आणणार का? तर हे जे हायपर प्युअर जो कन्सेप्ट चालू केलेला आहे झोमॅटोनी, इथूनच तुम्हाला सगळं भेटणार, बाहेर जायची गरजच नाही. तुम्हाला ते उधारीवर पण पाठवतात आणि तुमच्या ह्या पे आउट मधून कट कट करून घेतात. समजा तुम्ही 1000 रुपयाचं पॅकेजिंग मटेरियल मागवलं आणि ते इथून कट करतात आपले पेमेंट. तर हे आहे टोटल ऍडिशन्स जी. याच्यामध्ये टिप फॉर किचन स्टाफ, TDS म्हणजे कस्टमरनी काही 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये जे आपल्याला टिप दिलेली असते, किचनसाठी दिलेली असते किंवा किचनच्या स्टाफसाठी, शेफ जो राहतो, जेवण बनवणारा जो राहतो, त्याच्यासाठी इथं टिप दिलेली असते. TDS आहे 194H, TDS आहे 194C. कॅरीड फॉरवर्ड पे आउट फॉर प्रिव्हियस वीक. गेल्या हप्त्यामध्ये किती राहिलं होतं पे आउट, प्लस होतं, मायनस होतं, ते इथं ऍडिशन होणार आहे. आणि हे टोटल जे आहे ए पासून जी पर्यंत ते इथं येतं. या जागी आपल्याला फायनल अमाऊंट फ्रायडे टू फ्रायडे, शुक्रवार ते शुक्रवार आपल्याला पे आउट आपल्या बँकेमध्ये जमा होतो झोमॅटोचा, सुट्टी वगळता. तर हे आपलं प्युअर आपल्या बँकेमध्ये येणारं अमाऊंट आहे. याला तुम्ही डाउनलोडही करू शकता. कधीपासून पाहिजे, 30 दिवसाचं पाहिजे, कस्टम डेट, मंथली, क्वार्टरली, आणि इथून डाउनलोड करू शकता. या जागी आपल्याला तेच कुठून कुठपर्यंत आपल्याला स्टेटमेंट पाहिजे करू शकता. इथं तेच दिसणार आहे तुम्हाला. आता जे मी हायपर प्युअर म्हणलं होतं तुम्हाला, जे झोमॅटोनं चांगलं केले, आपल्यासाठी खूप चांगलं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे. या जागी स्टार्ट बियॉन्ड करायचं तुमच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये असंच येणार आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच येणार नाही. हे जे दिसतंय तेच येणार आहे, बाकी वेगळं काहीच नाही. डेस्कटॉपवर कन्फ्युज होऊ नका. फक्त गोष्टी आजूबाजूला असतील, शोधा. त्याच्यासाठीच मी म्हणलं होतं पेन आणि वही घेऊन थांबा, बसा. आता हे ऍड्स आहेत. हायपर प्युअर ओपन होऊस तर आपण ऍड पाहू. इथं सध्या काहीच करू नका. हे ऍड जशाच तसा आहे राहू द्या. तुम्ही जेवढा रेव्हेन्यू जनरेट करसाल ना, तेवढा ऍड तुमची खाऊन जाईल. तुमचं बॅलन्स हे मायनस मध्ये दाखवेल. हे जे पे आउट आहे ना, हे मायनस मध्ये दाखवेल. त्याच्यामुळं ऍडच्या भानगडीत सध्या जाऊ नका. ऍड कशी लावायची झोमॅटो मॅनेजर तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीनं तुम्ही ऍड करा किंवा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी सांगेन आपल्याला ऍड कशी लावायची. ऍडचं सध्याचं काहीच नाही. ऍडचं आपलं बजेट पण नाही आणि आपल्याला ऍड लावायचंही नाही. तर ठीक आहे, ऍडला स्किप करून टाका. ऍड झोमॅटो मॅनेजर शिकवेल किंवा मी शिकवेल तुम्हाला. खूप मोठा कोर्स आहे, याच्यामध्ये एक दिवस पण पुरणार नाही. ऍड मध्ये खूप खूप डिटेल मध्ये आणि क्रिटिकल ऍड टार्गेटिंग असते. त्याच्यामुळे याच्या भानगडीत सध्या जाऊ नका. कुठल्या दोन गोष्टीचा, एक आहे ऑफर, दुसरा आहे ऍड. हे आपल्याला स्किप करायच्यात ह्या दोन गोष्टी. हायपर प्युअर आपलं ठीक. आउटलेट इन्फो आहे. आउटलेट इन्फो मध्ये जे आपण बघितलं होतं की हा आहे, हा जो एरिया आहे तो आहे बॅनर आपल्या किचनचं. तिथं आपल्याला एडिट करून अपलोड पण करता येतं. ही आहे आपल्या रेस्टॉरंटची इमेज, इथं पण आपल्याला अपलोड करता येतं. इथं आहे कव्हर फोटो. कव्हर फोटो आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कसे अपलोड करायचे, त्याच पद्धतीने आपल्याला अपलोड करायचं. जास्त झूम नाही झाले पाहिजे, साईडला नाही गेलं पाहिजे.
ब्लर नाही पाहिजे, बाहेर असं ओंगाळ असलं नाही पाहिजे, मध्ये कुठल्याही माणसाचा हात काही दिसलं नाही पाहिजे. असं लिहू नका त्या मेनूवरती काहीच, ऍज इट इज असा फोटो राहू द्या. कुठलंही फिल्टर वापरू नका, कुठलंही काहीच आर्टिफिशियल त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट देऊ नका. कमी लाईट मध्ये अपलोड करू नका फोटो, म्हणजे काढू नका. डेकोरेशन अति करू नका, त्याचं जे आहे ते ऍज इट इज राहू द्या. मी दाखवतो तुम्हाला अपलोड इमेज करायची. हा भाग खूप सतवणार आहे, म्हणूनच मी याच्यासोबत कॅनवाचं एक तुम्हाला सबस्क्रिप्शन देतोय, ट्रिक देतोय त्या कॅनवाची. सेंड फॉर इमेज अपलोडेड अँड सेंड फॉर रिव्ह्यू, इथं रिव्ह्यू होतच नाही. हा स्टॉक फोटो आहे म्हणतो किंवा एआय न जनरेट केलेला फोटो आहे म्हणतो. तर ह्या फोटोला कॅनवा मध्ये आपल्याला कसं एडिट करायचंय मोबाईल मध्ये ते पण सांगतो. हा झाला आपला कव्हर इमेज. त्याच्यानंतर आहे प्रोफाईल इमेज. प्रोफाईल इमेज साठी आपल्याला कुठली एक इमेज घ्यायची, सेम तसंच आहे, घेतल्यानंतर अपलोड करायचे. आपण सेंड फॉर रिव्ह्यू जातो. प्रत्येक गोष्ट तुमची रिव्ह्यू केली जाते झोमॅटोमध्ये. कुठलंही तुम्हाला असं काहीच कुठल्याही पद्धतीनं किंवा कुठल्याही रॉंग पद्धतीनं तुम्हाला नाही करता येणार. जे झोमॅटोची प्रायव्हसी पॉलिसी आहे तशीच. इकडे अपलोड होते तोपर्यंत आपण हायपर प्युअर सांगतो मी तुम्हाला कसं राहतं. आपण जेव्हा साइन अप केली ना त्यावेळेस आपण 300 रुपये अर्न केले, म्हणजे 300 रुपये आपल्या खात्यात जमा झाले. नेक्स्ट ऑर्डर मध्ये प्लस 300 होतील, म्हणजे आपण जर 1000 रुपयाची ऑर्डर केली 300 रुपये आपल्याला डिस्काउंट भेटणार आहे. तर हे आपण साइन अप केलेलं बोनस आहे. हे वाढत राहतं. सेकंड ऑर्डरला 300, थर्ड ऑर्डरला 300, फोर्थ ऑर्डरला 300. पण नेमकं आहे काय हे? हे आहे एकच की बाबा त्यांचे जे आपल्या किचनला लागणारे मसाले यांच्याकडून घ्या, डेअरी प्रोडक्ट यांच्याकडून घ्या, फ्रूट अँड व्हेजिटेबल आपल्याला जे भाजी बनवायसाठी लागतं ते घ्या, युअर मेन्यू ऍडव्हान्स जे लागतील आपल्याला ते घ्या. इथं नॉनव्हेज पण भेटतं, सॉसेस भेटतात, पॅकेजिंग मटेरियल जे मी म्हणलं होतं तुम्हाला. बाकी हे थोडंसं इथं कॉस्टली राहतं, त्याच्यामुळे ह्याला स्किप करू शकता. या जागी दोन गोष्टी आपल्या खूप महत्वाच्या आहेत. एक तर कस्टम पॅकेजिंग आहे आणि पॅकेजिंग मटेरियल आहे. दोन गोष्टी आहेत इथं. पॅकेजिंग मटेरियलला जेव्हा क्लिक करचाल ना त्यावेळेस इथं ओपन होतं कंटेनर. आता हे बघा, 900 पीस प्लस जर तुम्ही घेतले तर 1 रुपये 6 पैशाला पडणार आहे, आणि 300 पीस प्लस घेतले तर 1 रुपये 65 पैशाला पडणार आहे. तर फक्त काहीच करायचं नाही, तर ऍड टू कार्ट करायचंय आपल्याला. जो याच्यातला आपल्याला जो फूड पॅकिंग साठी लागणारा किंवा आपल्या डिश सोबत लागणारे जे काही साहित्य आहे ते स्ट्रॉ आहेत, त्याच्यानंतर युज अँड थ्रोचे स्पून आहेत, जे झोमॅटो टेप आहे. झोमॅटो टेप अगोदर फ्री होती, 12 पीस जे येत होते आपल्याला बोनस मध्ये झोमॅटोची टेप भेटत होती. चला कंटिन्यू करू. रेकॉर्डिंग भेटणार आहे, आता जरी आवाज आला नसेल तर रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे. झोमॅटो टेप अगोदर 12 पीस आपल्याला फ्री येत होते झोमॅटो कडून बोनस, पण आता त्याच्यासाठी चार्ज घेतात ते. तर आपल्याला हे कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्राउज करायचंय, तर आपल्याला काय पाहिजे, ट्रान्सपरंट टेप पाहिजे, सिल्वर फाईल पाहिजे, अल्युमिनियमची जी पॅकिंग आहे, इथं खूप सारं आहे ब्राउज करण्यासाठी. किंवा तुम्ही बाहेरून कुठूनही घेऊ शकता, तुमच्या मार्केटमधूनही घेऊ शकता. ही कस्टम पॅकेजिंग आहे आपल्या किचनच्या नावानं. जर आपल्याला कोणती पॅकिंग करायची आहे तर हे अशा प्रकारची पॅकेजिंग भेटते. सुरुवातीला याच्यामध्ये जाऊ नका, काही गरज नाही इन्व्हेस्ट करायची सुरुवातीला. कस्टम मध्ये जायचंच नाही. कस्टम बॉक्स येतात, त्याच्यामध्ये बर्गर पिझ्झा वगैरे आपण देऊ शकतो. ह्याच्यामध्ये जाऊच नका तुम्ही सुरुवातीला. जर वाटत असेल तुम्हाला
तर तुम्ही इथं ब्राउज करू शकता. तुम्हाला काय वाटतं की माझ्या एरियामध्ये नाही भेटत किंवा मला इथं स्वस्त भेटतंय, तर ते तुम्ही इथं घेऊ शकता. इथं किचन वेअर मध्ये खूप सारे आहेत. कॅप्स आहेत, लाइटर आहे, स्पॅच्युला आहे, सॉसच्या बॉटल आहेत, नाईफ आहे, जीएन पॅन आहेत. हे तुम्ही कम्पेअर करून घ्या. मिशोवरून भेटत असेल मिशोवरून घ्या, फ्लिपकार्ट, अमेझॉन, लोकल मार्केट. फक्त हे का दाखवतोय तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की माझ्या किचनसाठी काय कमी आहे, काय लागतं. याच्यासाठी फक्त रेफर करा, घ्यायचे कुठूनही घ्या, फक्त ते एक रेफर करा की मला काय कमी आहे. आठवतात गोष्टी, लक्षामध्ये येतात. त्याच्यामुळे फक्त ही वेबसाईट एकदा चेक करा. हायपर प्युअर जरी टाकलं तुम्ही डायरेक्ट गुगलला तरी येऊन जातं. दुसऱ्या वेबसाईटवर डेडिकेटेड किचनचं साहित्य नाही दिसत, काहीतरी वेगळंच येतं. त्याच्यामुळे फक्त ह्याच वेबसाईटला बघा आणि परचेस कुठूनही करा. ठीक आहे, हे झालं. इथं आपल्याला किचनचा लोगो आणि आपण कव्हर इमेज ऍड केली. हे कसं दिसेल माहित आहे का? एक जेव्हा कस्टमर आपला ओपन करतो ऍप्लिकेशन आणि जेव्हा आपल्या फिजिकल मध्ये, मी सांगतो तुम्हाला, हॉटेलमध्ये आल्यानंतर कसं आपल्याला नीट अँड क्लिअर वातावरण पाहिजे फिजिकल मध्ये, तसंच सेम आहे. हे दिसणार आहे इथून ते एवढं आहे ना, हे एवढं आपल्या क्लायंटला दिसणार आहे. इथं नीट अँड क्लीन पाहिजे, सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत. कुठं आहे, नाव काय आहे, नावामध्ये दिसलं पाहिजे नेमकं काय आहे. क्लाउड किचन आहे, हॉटेल आहे, हे इथून तुम्ही एडिट पण करू शकता आणि ते रिव्ह्यूला जाणार. असं काही डायरेक्ट चेंज नाही होणार, ते रिव्ह्यूला जाणार. आणि रिव्ह्यू करताना पण जे फूड लायसन्स वर नाव आहे तेच होणार आहे, बाकी कुठलं काही होणार नाही. म्हणजे तुमच्या मनानं कुठलंही नाव देता नाही येणार, जे फूड लायसन्सला आहे तेच येईल. फक्त ह्याची काय म्हणू आपण त्याला, हे जे नाव मागे पुढे होईल, फक्त दुसरं काही होणार नाही. तर एवढंच एक लक्षात घ्या. इथं आपल्या स्टोअरची रेटिंग येईल. 3 ते 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये इथं रेटिंग इम्पॅक्ट करते, मॅटर करते रेटिंग आपल्या क्लाउड किचनची. तुम्हीच विचार करा, जर कुठं तुम्हाला ऑनलाईन वस्तू ऑर्डर करायची तर तुम्ही इथं रेटिंगवर लक्ष देता की बाबा ह्याची रेटिंग किती आहे, मगच ऑर्डर टाकणार. इथं जर 2, 2, 1, 1.5, 2.5, 3 असेल तर तुम्ही कदाचित इथून घेणार नाही. तर फक्त याच्यावर आपल्याला मॉनिटरिंग करायचे. इथं न्यू म्हणून एक बॅच आलेला आहे किचनचा, नवीन किचन आहे, याचा पण इम्पॅक्ट होतो. हळूहळू होणार नाही, पण सुरुवातीचा तुम्ही जेव्हा सुरुवात करचाल ना, ज्यावेळेस लाईव्ह होईल ना तुमचं किचन, त्यावेळेस थोडं व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही जर केलं ना, तर पहिल्या 1 ते 2 दिवसात पहिली ऑर्डर येते तुम्हाला, माझी खात्री आहे. फक्त मी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन न चला. ही आपली रेस्टॉरंट आयडी येते डेडिकेटेड, ऍक्टिव्ह सिन्स तेव्हापासून आहे. ठीक आहे, हे अबाउट आउटलेट झालं. कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये हा पहिला नंबर जो कोण तिथं असणार आहे त्यांच्या मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन रिंग करेल, गजर करेल. जसा आपला सकाळचा अलार्म वाजतो, अलार्म जसा वाजतो तसाच यांच्या मोबाईल मध्ये वाजतं. जर माझ्या व्यतिरिक्त कोणी जर दुसरा आहे तर त्याचा नंबर इथं आपल्याला ऍड करायचा आहे. मॅनेजर असेल, आपला पार्टनर असेल, कोणीही असेल, तर हे इथं आता इथं आपल्याला मॅनेजर इन्व्हाइट करायचे कुणाला, तर इथं आपण इन्व्हाइट करू शकता. इथं त्याचा मोबाईल नंबर टाकायचे, इथं त्याला परमिशन द्यायचे. परमिशन काय द्यायचे मॅनेजरला आपल्याला? मॅनेज ऑर्डर, मॅनेज मेनू, मॅनेज आउटलेट सेटिंग, मॅनेज युजर, ह्या गोष्टी. आणि जर फक्त स्टाफ आहे त्याला फक्त ऑर्डर एक्सेप्ट करायची आणि पाठवायची, एवढंच करायचे. तर मॅनेज ऑर्डर, मार्क ऑर्डर रेडी, प्रिंट बिल, मॅनेज मेनू, मॅनेज आउटलेट सेटिंग, मॅनेज युजर, मॅनेज कस्टमर कंप्लेंट. कस्टमरने जर कंप्लेंट केला तर ती मॅनेज केलीच पाहिजे, करावीच लागते. ऑनर करा, स्टाफ करा की मॅनेजर करा. तर ह्या जागी आपल्याला लक्ष द्यायचंय ह्या गोष्टीकडं, कंप्लेंटकडं. कंप्लेंट जर काही आली तर त्या कंप्लेंट काय म्हणून आली आणि त्या कंप्लेंटला मी काय करू शकतो हे इथं द्यायचं. आणि त्यांना एक मी जे सुरुवातीला सांगितलं होतं, गुगल आउटलेट स्टेटस ऑन ऑफ, हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. जेव्हा मला मन झालं ऑन केलं, जेव्हा मन झालं ऑफ केलं. ह्या ह्या 2 गोष्टी हे सुरुवातीला आपलं जे म्हणलं होतं ब्रह्मास्त्र आहे आपलं,
मला नाही आज वेळ तर मी ऑफ करून टाकलं, दुसऱ्या दिवशीच ऑन केलं, किंवा ते ऑटोमॅटिक त्या टायमिंगला ऑन होईल. एकदा ऑफ केलं म्हणजे ते काही ऑफ होणार नाही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी ऑफ करावं लागणार आहे. का तर बाय डिफॉल्ट आपण त्याची सेटिंग अशी केलेली आहे की ते दुसऱ्या दिवशी ओपन होणार आहे. ठीक आहे, स्टाफ इन्व्हाइट करायचं, मॅनेजर इन्व्हाइट करायचं. आउटलेट कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यामध्ये प्रायमरी नंबर हा झाला, सेकंडरी नंबर आपल्याला ऍड आताच सांगितलं होतं. उत्तर देणारा पर्सन, जर मी अवेलेबल नाही तर माझ्या पाठीमागे कोण तिथं हँडल करणार आहे त्याचा नंबर. आउटलेट टायमिंग जे आता मी सांगितलं, मंडेला कधी खुलणार आहे, कधी चालू होणार आहे, तर ह्या टाइम स्लॉट पण तुम्ही टाकू शकता. ह्याच टाइम मध्ये मी फक्त अवेलेबल राहणार आहे, किंवा दुपारी सकाळी 7 ते 11:30 चालू राहणार आहे, परत 11:30 ते 1 पर्यंत बंद आहे. तर स्लॉट मध्ये माझं दुपारी 1 वाजता चालू होणार आहे आणि सायंकाळी 7 वाजता बंद होणार आहे. इथे सेव्ह करायचंय. तर हे तुम्ही जसं ते डॉक्टरचे हे राहतात ना, त्या टाईप मध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो टायमिंग इथं आपण. तुम्हाला पाहिजे तेवढं फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे झोमॅटोने. तुमच्या पद्धतीनं तुम्ही फक्त थोडस बसून अभ्यास करा, त्याच्यानंतर लाईव्ह जा. मॅनेज डिलिव्हरी डिस्टन्स हा पण खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही कुठल्या डिस्टन्स मध्ये डिलिव्हरी देऊ शकता, चालत नाहीये. फक्त इथे एक असा मॅप येतो आणि इथं आपल्याला विचारतं की किती किलोमीटरच्या परिघामध्ये तुम्ही डिलिव्हरी देऊ शकता. ठीक आहे, हे आउटलेट नेम, स्मार्ट लिंक. आता आपल्याला जर माझा क्लाउड किचन कुणाला शेअर करायचे, कुणा ग्रुपमध्ये पाठवायचे, इंस्टाग्रामला पाठवायचे, फेसबुकला, युट्यूबला दाखवायचे, व्हॉट्सअपसाठी याची एक लिंक जनरेट होणार. इथं कॉपी करायची, मी इनकॉग्निटो मध्ये ओपन करतो आणि इथं ती लिंक शेअर केल्यानंतर माझ्या किचनच्या मेनू मध्ये घेऊन जातो. ते इथं ऍप पाहिजे, हा जो इंटरफेस आहे आता आपण केलेला तो इंटरफेस जातो, माझा मेनू तिथं भेटून जातो. कस्टमर कंप्लेंट इथून मॉनिटर करता येतात आपल्याला. सुरुवातीला कस्टमर आपल्याला प्रोव्हाइड करतो इश्यू काय नेमका. रिफंडिंग ए कस्टमर फॉर, म्हणजे त्याचा ओरिजिनल जर इश्यू असेल, त्याचा जर खरंच जर याच्यामध्ये घेण्यासारखा हे इश्यू असेल, तर आपण एक ब्रँड व्हॅल्यू म्हणजे आपल्या ब्रँडची जी आहे ना ट्रस्ट बिल्ड करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला हे गोष्टी करावं लागणार आहेत. कस्टमर प्रोव्हाइड डिटेल, कॉक्रोच आला म्हणतील कोणी, केसेस आला म्हणेल कोणी, पॅकेज फुटलेलं होतं किंवा लेस क्वांटिटी आली, अशा सगळ्या गोष्टी सांगतील. झोमॅटो व्हेरीफाय द डिटेल अँड सेंड ओनली कंप्लेंट फॉर युअर रिव्ह्यू, तुम्हाला पाठवेल. झोमॅटो त्यांच्या लेवलवरच करेल सगळं. जर झोमॅटोला वाटलं की नाही हे कंप्लेंट रॉंग आहे, तर तो तिकडच निपटून टाकेल त्या कस्टमरला. जर वाटलं की बाबा आहे ओरिजिनल आहे कंप्लेंट, तर ते तुमच्याकडे येतं. मग तुम्ही काय करायचंय, यू रिसॉल्व द कंप्लेंट बाय रिफंडिंग द कस्टमर, म्हणजे त्याचे पैसे तुम्हाला वापस देऊन टाकायचे. जोपर्यंत तुमचं अप्रुव्हल येत नाही तोपर्यंत कस्टमरला पैसा वापस झोमॅटो देत नाही. तुम्ही जर तुमची चुकी एक्सेप्ट केले तर ठीक आहे. जो डिलिव्हरी बॉय जेव्हा घेऊन जातो, पिकअप साठी येतो, त्यावेळेस तो 360 पॅकेज चेक करतो. सील आहे का, फुटलेला आहे का, ब्रेक आहे का, किती पॅकेजिंग झालेलं आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे. तर ह्या गोष्टी इथं ध्यानात द्यायच्या आहेत. फक्त इथं मॉनिटरिंग करा कस्टमर कंप्लेंट. रिव्ह्यूज येतात इथं आपल्या स्टोअर साठी किंवा मेनू साठी, तर तिथं आपल्याला त्यांना रिप्लाय द्यायचे, थँक्यू, आम्ही काय आणखी इम्प्रुव्हमेंट करू शकतो. ते हेल्प सेंटर आहे आणि डेडिकेटेड लर्निंग सेंटर आहे, तिथं तुम्हाला शिकू शकता की कसं काय यूज करायचंय. इथं हे म्हणजे यांची काय म्हणतो आपण एक युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला शिकता येते. इथं त्यांच्या याच्यातले माहीर लोक आपल्याला सांगतात 5 टिप्स इम्प्रूव्ह फूड ऑर्डर अँड रेटिंग.
तर इथं शिकून पण आपल्याला करता येतं खूप काही. आम्ही पण इथूनच शिकून मोठे झालेले आहेत, आम्ही पण इथूनच शिकलेलं आहे, वेगळं काही नाही. हा, आता मेनू आपल्याला कसा ऍड करायचा. आता इथे मेनू स्कोर पुअर दाखवतोय 9%. का तर माझे दोनच फक्त मी हे केलेलं आहे, अपलोड केलेलं आहे मेनू मध्ये आयटम. तर आता इथं ऍड फोटोज ऑफ टॉप सिलिंग आयटम, व्ह्यू आयटम करायचं इथं कुठंच काहीच नाहीये. का तर आतापर्यंत काही झालंच नाही. तर आपल्याला काय करायचंय, गो टू मेनू एडिटर. आता जे सरांनी आहे ना त्यांचे हे आयटम्स आहे ना अपलोड केलेले आहेत. आयटम ऑन होल्ड दाखवतात बघा यांचं. काइंडली कन्फर्म पीसेस अँड टायमिंग. यांनी काय केलंय, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला थोडासा गोंधळ घातलेला आहे. इडलीचे पीस किती देणार, इथं जे मी सांगितलं होतं, जे सुरुवात थोड्या वेळाखाली मी सांगितलं होतं, डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहायचे. डिस्क्रिप्शन मध्ये कशाची इडली आहे, रव्याची इडली आहे, तांदळाची इडली आहे, तर ते आपल्याला इथे लिहायचं. व्हेज प्रिपरेशन करायचंय, व्हेज हॉटेल असेल तर इथं आपल्याला 4 पीसेस ऑफ इडली विथ सांबार अँड चटणी. हे डिस्क्रिप्शन झालं. त्याच्याहून जरी आणखी खूप नेक्स्ट लेवलचं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं जर चॅट जीपीटी आहे, चॅट जीपीटीला जायचं. तुम्ही कोणत्याही भाषेत विचारा, चॅट जीपीटीला काहीच फरक पडत नाही. तुमची रायटिंग काय आहे ह्याचाही काही फरक पडत नाही. आता चॅट जीपीटी म्हणते आस्क एनिथिंग, या जागे मराठीत लिहा, मला माझ्या क्लाउड किचन मेनू आयटम इडलीसाठी डिस्क्रिप्शन द्या. लिहा, मी इडली पीसेस देतो. बस एवढं करायचं, फुल स्टॉप द्यायचं आणि एंटर करायचं. आता ह्यांनी आपल्याला मराठीतून दिलेलं आहे, आपल्याला मराठीतून नाही पाहिजे तर ह्यांना परत लिहायचं इंग्लिश मध्ये लिहा. बस काहीच करायचं नाही, इथं फक्त कॉपी करायचंय आणि इथं जाऊन पेस्ट करायचं. बघा बरं काय लिहिलं त्यांनी, हे इथे येते. कसं दिसेल आपलं डिस्क्रिप्शन इथे येते बघा. किती सोपं आहे, अवघड आहे का काही. मी दुसऱ्या कुठल्या टीचर सारखं किंवा दुसऱ्या कुठल्या मेंटर सारखं, डिजिटल मार्केटर सारखं कसं वाटलं, जादू वाटली असं म्हणणार नाही. डाऊन टू अर्थ तुम्हाला गोष्टी सांगतो मी, फक्त सोप्या भाषेत समजून घ्या. इथं सॉफ्ट अँड फ्लफी इडली 4 पीस आलं. एन्जॉय द ऑथेंटिक टेस्ट ऑफ साऊथ इंडिया और सॉफ्ट स्टीम्ड अँड हेल्दी इडलीज आर सर्व्ड विथ फ्लेवरफुल सांबार अँड चटणी. लाईट, इझी टू डायजेस्ट अँड सॅटिस्फाईंग ब्रेकफास्ट ऑप्शन. बस एवढंच करायचंय, बाकी काहीही गरज नाही करायची. फक्त चॅट जीपीटी फ्री भेटते, आपल्याला त्याचा यूज कसा करायचा एवढं अवघड आणि एवढं क्रिटिकल करून ठेवलेलं आहे सगळ्यांनी ह्या गोष्टींना. सामान्य माणूस नाहीच पोहोचू शकत तिथपर्यंत. हे लिहिण्यासाठी काय काय करावं लागलं असतं आपल्याला, हे एवढंच लिहिण्यासाठी आपला तेवढं डोकं लागलं असतं का, आपल्याला त्या टोनिंग मध्ये लिहिता आलं असतं का. जे वर्कशॉप म्हणतात ना 4,000, 9,000, 12,000चा वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये एआय थ्रू तुम्हाला शिकवू आम्ही क्लाउड किचन कसं करायचं. एआय हेच आहे, काहीच नाही दुसरं. बाकी फ्री मध्ये भेटते आपल्याला ऍक्सेस. तर हे इथं ठेवायचंय. चॅट जीपीटी साठी सेपरेट एक आपण कोर्स घेणार आहोत, ते पुढल्या महिन्यामध्ये राहील. चॅट जीपीटी थ्रू आपल्याला ब्लॉगिंग कशी करायची, कंटेंट रायटिंग कशी करायची, युट्यूबवर व्हिडिओ कसे बनवायचे,
फेसलेस व्हिडिओ कसे बनवायचे ते येणाऱ्या याच्यामध्ये शिकू. शेवटपर्यंत राहा. आवाज येत नाही. चला चिंता नाही, मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहता येईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. चॅट जीपीटीला तुम्ही काय विचारा असंच बस. इथं झालं आपण इडली, फक्त यांना एकदा आपण सुरुवात करून दिली. या जागी मग काय सांगायचे, डोश्यासाठी, डोसासाठी लिहा. एवढंच करत राहायचं, काहीच करायचं नाही दुसरं. आलं डिस्क्रिप्शन, फक्त एवढंच पाहिजे आपल्याला, लांबलचक काहीच नाही पाहिजे. क्रिस्पी अँड गोल्डन डोसा, ए परफेक्ट ब्लेंड ऑफ क्रंच अँड फ्लेवर. काहीच करायचं नाही. या जागी बिर्याणी, चिकन बिर्याणीसाठी जर पाहिजे, एवढंच लिहत राहायचं. बाकी जी सुरुवातीची जी दिली मी कमांड आहे फक्त, ही जी आहे ना ती पण मराठीतच दिली. ही जी आहे ना ही कमांड आहे, ही फक्त मराठीतच दिली मी. नाही कुठली इंग्लिश माझी परफेक्ट नाही, कुठं मला नाही जमत, ते कोणी नाही सांगणार तुम्हाला. हे चिकन, अरोमॅटिक चिकन बिर्याणी, रिच अँड फ्लेवरफुल डिश मेड विथ टेंडर मेंटेड चिकन कुकड टू परफेक्शन विथ फ्रेग्रंट बासमती राईस, अरोमॅटिक स्पाइसेस. बस, बाकी काहीच नाही. आणखी काय होतं माझ्या भगिनींचं म्हणणं की पोळी भाजी किंवा डब्बा आहे, तर त्यासाठी फॉर थाली, फॉर व्हेज थाली, त्याच्यामध्ये तुम्ही काय देता, सुक्की भाजी एक, पोळी 3, पापड, सलाद. ठीक आहे, राईस, इटीसी करून टाका. पूर्ण थालीचं लिहिल, ते डिस्क्रिप्शन लिहिल तुम्हाला. डिलक्स व्हेज थाली, द होलसम अँड डिलिशियस मील फ्युचरिंग वन ड्राय व्हेजिटेबल, सुक्की भाजी, ते लिहून टाकाल. इंग्लिश मध्ये काय आहे आणि मराठीमध्ये पण काय म्हणायचं. जर आपल्याला इथं काही चुकलं तर त्याला फक्त एकच सांगायचं, प्लीज ऍड वन मोर भाजी. सरळ म्हणा ना, पातळ भाजी, पातळ भाजी. ठीक आहे, परत एकदा लिहून देईल. काय म्हणतं, हे होलसम अँड सॅटिस्फाईंग मील फीचरिंग वन ड्राय व्हेजिटेबल, सुकी भाजी कंसात, वन फ्लेवरफुल करी. मला माहित नव्हतं काय म्हणतात पातळ भाजीला, ते करी म्हणतात, पातळ भाजी इन ब्रॅकेट. कुठंच जायचं गरज नाही. क्रिस्पी पापड, फ्रेश सलाद, स्टीम्ड राईस, डिलिशियस दाल अँड होममेड पिकल. मी सांगितलं का तिला डाळ लिही, मी सांगितलं का स्टीम्ड राईस होतं म्हणून, मी सांगितलं होतं का मी पिकल देणार आहे. नाही ना, तो बराबर लिहितो, फक्त त्याला बोलता आलं पाहिजे आपल्याला. ह्या गोष्टीचं फक्त ध्यान ठेवा की चॅट जीपीटीची मदत आपल्याला मेनू आपल्याला अपलोड करताना कसं घ्यायचे. ठीक, इथपर्यंत. हा, त्याच्यानंतर आहे आता आपल्याला फोटो. फोटो आपण काय करतो, फोटो आपल्याकडे नसतात तर आपण काय करतो, गुगलची मदत घेतो. इडली HD फोटो, आणि काय करतो आपण याला, कुठं तरी मिळतं जुळतं एखादं पाहतो, जे चांगलं वाटलं ते घेतो. असं याला आपण सेव्ह करतो आणि काय करतो, सरळ सरळ इथे येऊन अपलोड करायचा प्रयत्न करतो. यांनी काय म्हणतात बघा, सुरुवातीलाच काय म्हणताय, फोटो शुड बी ओरिजिनल, फोटो टेकन फ्रॉम द इंटरनेट अँड AI जनरेटेड फोटोज विल बी रिजेक्टेड. बरोबर, तुम्ही गुगलवरून घेतलेले आम्ही फोटो नाही एक्सेप्ट करणार. तर जास्त झूम झालेलं नाही करणार, अर्ध मेनू असलेला नाही करणार, ब्लर नाही करणार, जे अगोदर मी सांगितलं होतं. तर इथं काय करायचं, त्याच फोटोला कसं आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायचं. जर मी इथून घेतलं आणि अपलोड केलं डायरेक्ट, तर ते नाही येणार. डायरेक्ट तिथं मेसेज येणार की नाही, हा स्टॉक फोटो आहे. काय म्हणता येतं, दिस इज अ स्टॉक फोटो, प्लीज यूज अन ओरिजिनल फोटो. तर आपल्याला परत एकदा कॅनवाची मदत घ्यायची.
इथे जाऊन आपल्याला तो फोटो आत्ताचा होता तो अपलोड करायचा आहे. इडलीचा फोटो अपलोड करायचा आहे. हाच आहे ना फोटो. ह्या फोटोला प्रीमियम फीचर एक भेटतं, बॅकग्राऊंड रिमूव्हर. त्याला रिमूव्ह करायचं. ठीक आहे, क्रॉप करा. हाच मेन पार्ट आहे. इथंच खूप आपलं हेडॅक होतं, खूप खूप अडचण येते ह्याच जागी आपल्याला. ह्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला. ह्या पाठीमाग आपल्याला काय पाहिजे, बनाना लीफ पाहिजे, म्हणजेच केळीचं पान. ठीक आहे, ही इमेज झाली, आपण गुगल वरूनच घेतलेली फोटो आहे. सेव्ह करून घ्यायचं, डाउनलोड. जेपीजी फॉर्मॅट विसरायचं नाही, फॉर्मॅट ही जेपीजीच राहिलं पाहिजे. रिप्लेस. इथं पण 3 ते 4 वेळेस तुम्हाला सतावणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करायचंय, वेगवेगळ्या. का तर आपण फ्रीचा यूज घेतोय. थोडा बदल करायचा, पाठीमागचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, मग डाउनलोड. बघितली कमाल कशी आहे. तीच फोटो आहे, अगोदर रिजेक्ट होत होती आणि आता एक्सेप्ट झाली. का बरं? ही होती, रिजेक्ट झाली. ही पण रिजेक्ट झाली. तीच फोटो आहे, ही एक्सेप्ट झाली. मी काढली का फोटो स्वतः कॅमेऱ्याने, तुमच्या समोर मी गुगल वरून डाउनलोड केली, मी तुमच्या समोर एडिट केली, जे कॅनवा मध्ये लहान मुलगा पण करू शकतं, आणि इथं एक्सेप्ट झाली. मॅप इमेज करायचे. बेस्ट प्राइस, कस्टमर साठी असणारी प्राइस 35% झोमॅटो घेत याच्यामध्ये. त्याच हिशोबाने आपल्याला ही लिस्ट करायची प्राइसिंग. 35% 40 रुपये मधून झोमॅटोला आपल्याला द्यावं लागतं. ते कॅल्क्युलेशन लावा आणि प्राइसिंग टाका. पॅकेजिंग जर चार्जेस लावायचे आपल्याला, ते पण लावू शकता. आयटम लेवलवर आहे, ऑर्डर लेवलवर आहे. ऑर्डर ह्या व्हॅल्यू पर्यंत आपल्याला, फिक्स व्हॅल्यू पर्यंत, पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू पर्यंत. आयटम लेवल सेम तसंच आहे.
100 रुपयाची असेल तर 10 रुपये पॅकेजिंग चार्ज, ऑर्डर लेवल 1000 रुपयाची असेल तर 100 रुपये पॅकेजिंग चार्ज. ह्या भानगडीत जाऊ नका. हे जे आहे या पॅकेजिंग चार्जेस मध्ये जाऊ नका. सर्व्हिस मध्ये येतं टॅक्सेस पार्ट 5.0 येतात, हे बराबरच आहे, राहू द्या. व्हॅरियंट याच्यामध्ये जर व्हॅरियंट असेल, जसं तुम्हाला म्हणलं होतं मी, रवा इडली, तांदळाची इडली, तर तिथं व्हॅरियंट करा, न्यू प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काय, राईस इडली. त्याच्यामध्ये 2 पीस वाली असेल, असं आपल्याला व्हॅरियंट ऍड करत जायचे. त्याच्यामध्ये ऍड ऑन्स म्हणजे काय राहतात, मेन कोर्स सोबत जे छोटे छोटे आपल्याला आयटम विकायचे राहतात. आता इडली सोबत आपण ऍड ऑन काय देऊ शकतो, काही नाही देऊ शकत. आपण पिझ्झा सोबत ऍड ऑन देऊ शकतो, बर्गर देऊ शकतो, कोल्ड ड्रिंक्स देऊ शकतो, कोल्ड कॉफी देऊ शकतो, ठीक आहे ना. तर कुठलंही ज्यूस देऊ शकतो. तर हे ऍड ऑन्स आहेत. ऍड ऑन्स आपल्याला ऍड करता येतात आणि याच्यामध्ये देता येतात. ऍडिशनल डिटेल्स मध्ये टॅग्स आहेत बघा. आता इथं वेगन, जैन असेल जैन, ग्लुटन फ्री असेल, माझा आवडता असेल शेफचा तर शुगर फ्री, स्पाइस लेवल कसा आहे, व्हेरी स्पायसी, मीडियम स्पायसी, फ्रोस्टी, फ्रेशली फ्रोस्टेड, प्री फ्रोस्टेड म्हणजे अगोदर बनवून ठेवलेला आहे की आत्ताच बनवलेला आहे. सर्विंग इन्फो जे मी तुम्हाला सांगितलं होतं, किती लोक खाऊ शकतात, एक डिश साईज किती आहे, एम एल मध्ये आहे, इंचेस मध्ये आहे, लिटर मध्ये आहे, केजी मध्ये आहे की पीस मध्ये आहे. माझी पीस मध्ये आहे, 4 पीस. न्यूट्रिशन पर सर्विंग. आता हे काय, वेट किती आहे माझ्या मेनूचं, गरज नाही, टाकू नका, सेव्ह चेंजेस करा. अलर्जी आणि इन्फॉर्मेशन, अलर्जीसाठी पीनट आहे का, सोयाबीन आहे का, ग्लुटन वापरलंय का, ट्री नट्स वापरलेत का, सल्फेट वापरलंय का, अंडा वापरलाय का, माशी वापरलीय का, दूध वापरलंय का. तर हे आपल्याला मेन्शन करावं लागतात. हे कसे आहेत, हे जे खालचे हे जे आहेत ना, हे अलर्जेटिक आहेत. ह्याच्यापैकी कुठलं जरी एक असेल आपल्या याच्यामध्ये, शेंगदाणा वापरला असेल करा, सोयाबीन वापरला असेल करा, ग्लुटन असेल करा, दूध वापरला असेल करा. तर हे जे आहे ते करायचंय आणि सेव्ह चेंजेस करायचे. मेनू अपडेटेड. आता इथं रिव्ह्यू साठी गेलेला आहे, इथं अपडेट होऊन जातो. तसंच हे थाली आहे. आता थालीचे इथं कुठलीच फोटो नाही. 120 रुपये टाकलेत त्यांनी. काय टाकलेत त्यांनी, 4 चपाती प्लस व्हेज भाजी, सुका भाजी, पापड, राईस. हे डिस्क्रिप्शन चांगलं आहे की आपण लिहिलेलं चांगलं आहे. बघा, हे मी म्हणत नाही भाऊनी काही वेगळं लिहिलंय किंवा वाईट लिहिलंय. हे आहे आपण चॅट जीपीटी कडून लिहून घेतलेलं 10 सेकंदामध्ये, आणि हे आपण डोकं लावून लिहिलेलं आहे. कोणतं चांगलं आहे तुम्ही बघा. हे चांगलं वाटत असेल हे ठेवा, हे चांगलं वाटत असेल हे ठेवा. हे डिलीट. व्हेज प्रिपरेशन करायचं, व्हेज असेल, नॉनव्हेज असेल नॉनव्हेज करा, एग असेल एग करा. डिलिव्हरी आहे, मेनू कॅटेगरी काय आहे, थाळी आहे. थाळीमध्ये अपलोड इमेज जसं मी तुम्हाला आता सांगितलं तसंच 120 रुपये. आता ह्यांचं मी सांगतो 120 रुपये म्हणजे 35, 100च्या मागे 35 रुपये यांचे गेले. जवळपास 40 रुपये झोमॅटोला जातात, 80 रुपये माझ्या खात्यामध्ये जमा होतात. जर काही नाही झालं तर 80 रुपयामध्ये मला माझी थाळी परवडेल का? 80 रुपयाला मला ते पॅक करणं किंवा त्याचं ते सगळं अरेंज करणं, ह्या गोष्टी मला शक्य होतील का 80 रुपयामध्ये, हे बघायचे. वेळ होतोय, मी लवकरच घेतो. सगळ्यांना रेकॉर्डिंग पाहिजे, तेच आहे, व्हॅरियंट 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 आहे. तर हे आपल्याला अपलोड करायचे. सगळेजण मला म्हणू लागले होते रेकॉर्डिंग पाहिजे, रेकॉर्डिंग, काहीतरी काम आहे. वाटल्यास तुम्हाला मी त्याची स्क्रीन शेअर दाखवतो, स्क्रीनशॉट दाखवतो. पर्सनल इश्यू मुळे किंवा इंडिया पाकिस्तान मॅच मुळे खूप लोकांनी रेकॉर्डिंगची
डिमांड केलेली आहे खूप साऱ्या. ते आत्ताच काढलेली फोटो. यांनी काय म्हणतात बघा, एकच दाखवली आता तुम्हाला. यांनी पेमेंट केलेलं आहे, डन. मी त्यांना पाठवलं कम्युनिटी, सगळंच पाठवलं. पर्सनल रिझन मुळे जॉईन होता नाही आलं, काय करता येईल. त्यांची पण आहे, खूप सारे आहेत की त्यांना होत नाही. ठीक आहे, जोपर्यंत झालं रेकॉर्डिंग तर भेटूनच जाईल. शेवटच्याच याच्यात आलो आपण. तर इथपर्यंत आहे मेनू ऍड करायचं. मी डिस्क्रिप्शन सांगितलं, प्रिपरेशन सांगितलं. आता आहे पॅकेजिंग. पॅकेजिंगच्या बाबतीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं, स्वस्तामध्ये होईल सगळं. हे वापरा सुरुवातीला. हे जे आपण फूड प्रिपेअर करतो ना, त्या फूड साठी हे खूप स्वस्त मध्ये पण भेटतात. त्याच्यानंतर हे सिल्वर पाऊच आहेत, हे पण खूप स्वस्त मध्ये भेटतात. पोळी रॅप करण्यासाठी हे वापरू शकता, सिल्वर फॉईल. राईस देण्यासाठी हे कंटेनर आहेत, खूप स्वस्त मध्ये पडतात. ही फाईल मी देऊन टाकतो तुम्हाला. पराठा पोळी रॅप करण्यासाठी पण हे आहे. असा एक स्टॅम्प तुम्ही बनवून घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्हाला करता येतं, त्या स्टॅम्प जो आहे ना त्याच्यावरती तुम्हाला ब्रँड बनवता येतो. हे अशा पद्धतीने फायनल आउटपुट असं राहील तुमचं. स्टॅम्प मारून असं डिलिव्हर करसाल तुम्ही क्लायंटला. थाळीसाठी ही वाली थाळी वापरा. हे अशा 2 टाईपच्या थाळी येतात, ते तुम्हाला झोमॅटो प्रोव्हाइड करतं. हे प्लास्टिक कंटेनर आहेत. ही फाईल मी देऊन टाकतो ग्रुपमध्ये, ते बघा. किंवा जे झोमॅटोचं मी सांगितलं तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. बाकी काहीच असं अवघड नाही. तिथे मॅनेज इन्व्हेंटरी आहे. हे बघा, मी जे आउट ऑफ स्टॉक तुम्हाला दाखवलं होतं ना करायचं, किंवा आपल्याला मेनू जो आउट ऑफ स्टॉक करायचं तर ते इथं असतं. ऑन ऑफ करायचं कधीपर्यंत, कस्टम डेट, मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत. कन्फर्म. काही प्रश्न असतील तर विचारा, मेसेज मध्ये विचारा. किंवा ग्रुपमध्ये विचारू शकता. अजून काही अडचण आहे का कुणाला याच्यामध्ये? कॅनवाचं फ्री कसं वापरायचं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय ग्रुपला, पहा. कुणाला आणखी काय आहे का प्रश्न सांगा, म्हणजे सांगता येईल मला. इथंच कन्फ्युज असाल तर मेसेज करा किंवा हँड राईज करा. प्राइस कशी सेट करायची? मेनू आहे, गो टू मेनू एडिटर. ऍड न्यू आयटम आहे इथं. कॅटेगरीज मध्ये कॅटेगरीज घ्यायची आपल्याला, कॅटेगरी ऍड करायची. कॅटेगरी मध्ये समजा आपण एक्झाम्पल मध्ये काय घेऊ, केक. ठीक आहे, केक्स. सब कॅटेगरी नेम आईस केक आहे का? हो, आईस केक.
कॅटेगरी झाली. न्यू आयटम, तर कुठलं? चॉकलेट आईस केक. तर इथं आपण जे चॅट जीपीटी ला सांगितलं होतं, इथं फक्त आपल्याला काय करायचंय, फक्त काहीच करायचं नाही, कॉपी करायचंय, इथं पेस्ट करायचं. आता राहिलं डिलिव्हरी आहे, डिलिव्हरी केक्स, इथं फोटो अपलोड. तर बेस प्राइस अगोदर आपल्याला झोमॅटोची जी कस्टमर साठी ऍप्लिकेशन आहे ती पाहिजे आपल्या मोबाईलमध्ये, जे आता मी डॅशबोर्ड वर दाखवतो. मला पुण्यामध्ये आईस केक पाहिजे. आता मी इथं काय बघणार, सगळ्यात जास्त इथं दिसत आहेत रेटिंग 4.5. आता यांनी त्यांचा हा स्टोर रेडी केलेला आहे बघा. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कोणता पाहिजे, चॉकलेट केक पाहिजे. डायरेक्ट सर्च करू आपण. हा चॉकलेट केक, हा आपल्या एरियामध्ये एवढे सब कॅटेगरी आहेत बघा, त्यांच्या एका कॅटेगरीमध्ये एवढे आहेत. चॉकलेट क्रंच केक, हा बघा 750 ला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, व्हेज प्रिपरेशन आहे आणि 1 केजीचा केक देतात 750 रुपयामध्ये. ह्याला मॉनिटरिंग करायचंय 750 मध्ये, म्हणजे 35% झोमॅटोला जाईल याच्यातलं त्यांचं. तर त्या ह्याच्यामध्ये मला प्राइस इथं सेट करायची. 750 आहे, मला 725 करता येईल का, परवडेल का, पॅकेजिंग चार्जेस लावायचेत का, हे असं आहे इथं. 725 म्हणजे पर्सेंटेज कॅल्क्युलेटर काढायचं सरळ. ₹750 35% किती, ₹262 आपल्याला झोमॅटोला द्यावं लागणार आहे. ₹750 - ₹262, ₹488 आपल्याला जमतो का केक हा आपल्याला घरामध्ये द्यायला, काही परवडेल का आपल्याला? तर त्या हिशोबाने प्राइसिंग सेट करायचे असतात. ह्या जागी 850 जरी केली तरी काही प्रॉब्लेम नाही, ऑर्डर कमी येतील सुरुवातीला किंवा येणारच नाही. तुम्ही जेवढं कॉम्पिटिशन, तुमचं सुरुवातीला जेवढं मार्जिन कमी ठेवचाल ना, तेवढं तुमच्या फायद्यासाठी आहे, तेवढं तुमचं फायदेदायक आहे. 725 ला होत असेल, 700 ला होत असेल बघा, ₹700 जर आहे हे, ₹700 35% आपल्याला जर झोमॅटोला द्यायचंय, ₹700 35% किती होतं, ₹245. 700 - 245 केले किती उरतात आपल्याला ते बघायचे. 455. ₹455 आईस केक मला परवडेल का द्यायला, ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. बाकी दुसरं काहीच नाही, वेगळं काही नाही याच्यामध्ये.
35% हे कुठंच गेले नाहीत. 35% झोमॅटोला द्यावंच लागतात. झोमॅटोवर ऑनबोर्ड व्हायला कुठलीही फीस लागत नाही, जी काही आहे झोमॅटो कमिशन मार्फत घेतं. आणखी काही डाऊट? आणखी काही आहे का अडचण तुम्हाला? प्राइसिंग बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम फक्त एकाच जागी येतो. फक्त एका जागी प्रॉब्लेम येतो, फोटो अपलोड करायला. फोटो कसे अपलोड करायचे मी सांगितलं, कॅनवाची मदत घेऊन. गुगलचाच फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला कॅनवाच्या मदतीनं. हा व्हिडिओ तुम्हाला वापस भेटणारच आहे रेकॉर्डिंग. रेकॉर्डेड व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला पूर्ण 2 तासाचा. लाईव्ह आहे तुमच्याकडे वेळ, माझ्याकडे पण आहे. प्रश्न असतील विचारा, मनात ठेवू नका. इथं जे उत्तर, प्राइस आपण कधीही चेंज करू शकतो, कधीही, रोज चेंज करू शकतो. मेनू अनलिमिटेड चेंज करू शकतो, क्विझिन चेंज करू शकतो, कॅटेगरी चेंज करू शकतो. ओनली व्हेज ठेवू शकतो, ओनली नॉन व्हेज ठेवू शकतो, किंवा दोन्ही ठेवू शकतो, हायब्रिड ठेवू शकतो, व्हेज नॉन व्हेज. झोमॅटो मध्ये फक्त बॅन आहे बीफचं मीठ. एकदा लोकेशन ऍड झाली पिकअपची, त्यानंतर मॅनेजरची मदत घ्यावी लागते, त्यानंतरच लोकेशन चेंज करता येते. मॅन्युअली आपल्याला करता येत नाही चेंज. जे तुमच्या फूड लायसन्सवर ऍड्रेस आहे तोच ऍड्रेस आपल्याला करता येतो. त्यानंतर जर ऍड्रेस चेंज करायचे तर खूप अवघड आहे. तो झोमॅटो मॅनेजरलाच काही पैसे देऊन आपल्याला करावं लागतं. जीएसटीची काहीच गरज नाही. मी तुम्हाला एक सांगितलं अगोदर पण आता पण, फूड लायसन्स आहे. फूड लायसन्स शिवाय दुसरं काहीच नाही लागत झोमॅटोला. 110 रुपयाचं डॉक्युमेंट आहे. कुठल्याही मल्टी सर्व्हिसेसवर जा आणि काढून घ्या. स्वतःला जर थोडं अवघड वाटत असेल तर 50 रुपये द्या त्यांना आणि 100 रुपये फीस. खूप खूप झालं 200 रुपये घेईल. किचन ऑन ऑफ केल्यामुळे फरक पडतो, 100% पडतो. फक्त त्याचा एक फॉर्म्युला आहे किचन ऑन ऑफ करण्याचा. किचन ऑन असताना आलेली ऑर्डर तुम्हाला पूर्ण कंप्लीट करूनच मग ऑफ करायचे. ऑर्डर पेंडिंग मध्ये असताना तुम्हाला ऑफ करायचं नाहीये किचन. ऑर्डर कंप्लीट करून मग ऑफ करायचे. क्लायंटचा माप कसा असतो माहित राहत नाही आपल्याला. क्लायंट केव्हा काय ऑर्डर टाकेल हे पण माहित राहत नाही आपल्याला. त्याच्यामुळं कधीही सुरुवातीला किचन आपलं कमीत कमी 6 तास तरी ओपन पाहिजे, कमीत कमी सुरुवातीला 6 तास. यानंतरही तुम्ही फक्त मॉर्निंग, फक्त इव्हनिंग, फक्त आफ्टरनून पूर्ण फ्लेक्झिबिलिटी आहे तुम्हाला. केव्हाही चालू ठेवू शकता. मेट्रो सिटी मध्ये असता तर रात्री 12 ते सकाळी 6 पण चालू ठेवू शकता. आयटी सेक्टर मध्ये पण तुमचा टिफिन डब्बा जातो. रात्री 12 ते सकाळी 6 पण मेट्रो सिटी मध्ये चालू ठेवू शकतो. ज्या एरियामध्ये ऑफिस चालू असतात रात्रभर, शिफ्ट मध्ये जर रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम असतील तर तिथं तुम्ही चालू ठेवू शकता. बिगिनर साठी फास्ट फूड ठेवा सुरुवातीला.
जर ऑलरेडी पोळी भाजी केंद्र असेल तुमचं, तुमच्याकडे ऑलरेडी जर फूड बनत असेल तर मग कितीही तुम्ही मेनू तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. पण जर थाळीची ऑर्डर आली आणि माझ्याकडे थाळी रेडी नसेल, 2-3 तास लागतात मला थाळी रेडी करायला. जर ऑलरेडी घरात बनत असेल किंवा जर मी प्रोव्हाइड करत असेल तर ठेवा. फास्ट फूड खूप इझी लवकर बनतं, वाटोळं झालं तरी जास्त नुकसान होत नाही. बाय डिफॉल्ट 20 मिनिटाचा टायमिंग येतो, त्यामध्ये +20 करू शकता तुम्ही. +20 म्हणजे 40 मिनिट करू शकता. आणि 40 मिनिटाच्या आत जर रेडी झालं, 25व्या मिनिटाला रेडी झालं तर फूड रेडी म्हणून तिथे एक ऑप्शन येतो, ताबडतोब घेऊन जातात येऊन. एकच सांगतो सुरुवातीला, परत परत एकदा एकच सांगतो, जेव्हा ऑर्डर येते डिले करू नका, उशीर करू नका ऑर्डर पाठवायला. पिकअप बॉय तिथं नाही थांबत. पावभाजीला काय प्रिपरेशन करून ठेवावी लागेल? मी तर कधी नाही केली पावभाजी, पण अनुभव तुम्हाला खूप सारे भेटतात. आत्ताच तुम्हाला सांगितलं चॅट जीपीटी बघायचं, तर बघू चॅट जीपीटी काय म्हणते. याच्यातले काही मुद्दे कळतात का बघा. चॅट जीपीटी सर्वांना फ्री आहे, फ्री टू आलाय, ओपन एआय आहे. ज्या गोष्टीमध्ये कन्फ्युज आहात ती गोष्टी करू नका. सुरुवातीला थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढू द्या. तर एकदा इम्पॅक्ट आपल्या स्टोअरला वेगळा पडला ना, तर मग पुन्हा आपलं किचन हे नाही होत, वर येत नाही. तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने जर केले ना, पहिली ऑर्डर यायला तुम्हाला 2 दिवसातच पहिली ऑर्डर येते किचनची. त्याचं प्रेझेंटेशन मी जसं सांगितलं तसं जर केले, आणखी काही अडचण असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कधीही फोन करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. त्याची टर्म्स अँड कंडिशन पण सांगितलेलं आहे तुम्हाला. खाण्याचा कोणताही आयटम ठेवू शकता. जे माणूस खातो तो आयटम कुठलाही क्लाउड किचन मध्ये ठेवू शकतो. बिस्लेरीची बॉटल पण विकू शकतो, गरम केलेलं दूध पण विकू शकतो, चहा पण देऊ शकतो. चहासाठी तशी पॅकिंग आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे, कोणाचे काही नाहीत प्रश्न, आज संपवू आपण. येणाऱ्या नेक्स्ट वेबिनार मध्ये भेटू. कुणाला काही समजले नसेल तर व्हिडिओ पाठवलेला परत परत पहा.
त्याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी. आणि काही नाही समजलं तर मी आहेच, मला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करा. ठीक आहे, धन्यवाद.